ते जन्म कशासाठी घेतात तरी तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात येई नवीन जन्म आता मला जन्म घेतल्यानंतर मला काय करायचंय ते अभंगाच्या चरणात स्पष्ट झालं आहे. जीव देवाकडे प्रार्थना करतो, देवा मला आईच्या उदरामध्ये फार त्रास होत आहे, मला आईच्या उदरामध्ये फार यातना होत आहे, मला आईच्या फार दुर्गंध येत आहे, मला या दुःखातून मोकळं करा. एक वेळ काळी या रुखारी काळी, एक वेळ काळी या रुखारी काळी, एक वेळ काळी या रुखारी काळी, एक वेळ काळी या रुखारी काळी.
म्हणतो, देवा मी तुझं भजन करीन, पण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत देवाचं भजनच करत नाही. विठ्ठल विठ्ठल आम्हाला संतांनी दोन चरण सांगितले. एक समचरण विठेवरी उभा आहे आणि दुसरा देहुड चरण. समचरणावरती विठेवरी आहे, समचरणावरती विठेवरी आहे, समचरणावरती विठेवरी आवाज नाही आला. आणखी एक आवाज आला. संतांनी दोन चरण सांगितले. एक समचरण विठेवरी उभा आहे आणि दुसरा देहुड चरण. या दोन्ही चरणांचा विचार आपल्याला एका रामायणाच्या स्वरूपात पाहायला भेटतो. प्रभू रामचंद्रजी आणि सीतामाई आपल्या कुटीच्या समोर बसलेले असतात. सीतामाई म्हणतात, प्रभू आपके चरणों से मेरे चरण अच्छे हैं. आणि प्रभू रामचंद्र जी म्हणतात, नाही मेरे चरण अच्छे हैं. सीतामाई म्हणतात, माझे चरण चांगले आहेत. आणि प्रभू रामचंद्र जी म्हणतात, माझे चरण चांगले. या दोघांचा वाद सुरू असताना प्रभू रामचंद्र जी म्हणतात, माझे पाय चांगले आहेत. आणि सीतामाई म्हणतात, माझे पाय चांगले आहेत. प्रभू रामचंद्र जी म्हणतात, सीते. आणि सीतामाई म्हणतात, प्रभू माझे पाय चांगलेच आहेत. आणि प्रभू रामचंद्रजी म्हणतात, माझे पाय चांगले. दोघांचा वाद सुरू असताना प्रभू रामचंद्रजीला एक वृक्ष दिसतो आणि त्या वृक्षाला गुंडाळलेली वेल दिसते. त्या वृक्षाला गुंडाळलेली वेल दिसते. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, सीते बघ ते वृक्ष किती भाग्यवान आहे. सीतामाई म्हणतात, नाही वेल भाग्यवान आहे. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, वृक्ष भाग्यवान आहे. आणि सीतामाई म्हणतात, वेल भाग्यवान आहे. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, नाही वृक्ष भाग्यवान आहे. आणि सीतामाई म्हणतात, वेल भाग्यवान आहे. या दोघांच्या वाद सुरू असताना इतक्यात समोरून लक्ष्मणजी येतात. लक्ष्मणाला प्रश्न विचारतात, सांग लक्ष्मणा, वृक्ष भाग्यवान आहे का वेल भाग्यवान आहे? लक्ष्मणजी अतिशय हुशार होते. लक्ष्मणाने अतिशय गोड उत्तर दिलं. लक्ष्मणजी म्हणाले, ना वृक्ष भाग्यवान आहे ना वेल भाग्यवान आहे. जो या दोन्हीच्या छायेमध्ये बसतो ना तो भाग्यवान आहे. देवाने देह कशासाठी दिला आहे हो? कशासाठी दिला आहे सांगा. देवाने देह
भजन करण्यासाठी देवी दिला देहा देवाने देह कशासाठी दिला आहे हो? भोजन करण्यासाठी का? देवाने देह भोजन करण्यासाठी दिला आहे. इथं श्रवणाला तेवढे बसलेत ना, तेवढ्यापैकी कोण कोण भजन करतं सांगा बरं. खरं खरं सांगा, कोण कोण भजन करतं? त्यांना मरी आईची शपथ आहे, खरं खरं सांगा कोण कोण भजन करतं? हात बरी करा. आम्हाला संतांनी संत तुकाराम महाराज म्हणतात, मला जन्म घ्यायचा. जन्माला येणारे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे जन्माला आणावं लागतं, दुसरा जन्माला यावं लागतं आणि तिसरा म्हणजे जन्माला यावंच लागतं. Oh
आवाज नाही आला बाहेरच्या. सांगू का? आता बसलेलं तेवढं श्रवणाला आहेच ना. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल की देवा मला सुखी ठेव. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल की देवा मला सुखी ठेव, मला दुःख नको, मला दुःखात कधीच नको ठेव. असं इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं हो मी मरावं म्हणून? आता हात करा रे. आज कुणाला वाटतं मरावं म्हणून? मरावं असं वाटत कुणालाच नाही, पण सुख सगळ्यांना पाहिजे. मी एका गावात कीर्तनाला गेले आणि त्या कीर्तनामध्ये मंडप टाकला होता आणि त्या मंडपाच्या खाली वाळू होती. त्या वाळूमध्ये सगळे लोक श्रवणाला बसले. कीर्तन अर्ध झालं, निम्म झालं आणि का माहित कुठून म्हातारी आली, हिरवं लुगडं घालून, डोळे केस होते तिचे, फुटका चष्मा घालून, त्या चष्माला दुरी गुंडाळलेले होते. आणि सगळ्यात शेवटी मागे बसली. आली आणि बसली. तिला काय सुचलं काय माहिती, बसल्या बसल्या माती उकरायला लागली. माती उकरली आणि तिच्या पुढची बघून त्या म्हातारीला वाटलं की कीर्तनात बसल्यानंतर अशी माती उकरतात काय की, म्हणून ती सुद्धा उकरायला लागली. तिचं बघून तिच्या पुढची उकरायला लागली, तिचं बघून तिच्या पुढची. असं चालत 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 फार माझ्या पायापर्यंत आलं. मी कीर्तन थांबवलं आणि पोरीला प्रश्न विचारला, उठ, 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस जड? सांग, 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस जड? त्या पोरीने प्रश्नाचं उत्तर दिलं, 1 किलो लोखंड जड. बघा तुमच्या गावातले हुशार. अहो दोन्ही सारखंच आहे ना. दुसऱ्या पोरीला विचारलं, का गं पोरे माती का उकरत होती? त्या पोरीने प्रश्नाचं उत्तर दिलं, माझ्या बाजूची पोरगी उकरत होती म्हणून मी उकरली माती. बरं त्या पोरीला विचारलं, त्या पोरीने प्रश्नाचं उत्तर दिलं, माझ्या बाजूची काकू उकरत होती म्हणून मी उकरली. बरं जाऊ द्या. काकूला विचारलं, का गं काकू माती का उकरत होती? त्या काकूने म्हणाले, माझ्या बाजूची सकू उकरत होती म्हणून मी उकरली. त्या सकूला विचारलं, का गं सकू माती का उकरत होती? सकू म्हणाली, माझ्या बाजूची ठकू उकरत होती म्हणून मी उकरली. जाऊ दे, आता एवढं झालं. ठकूला विचारलं, ठकू म्हणाली, माझ्या बाजूची आकू उकरत होती म्हणून मी उकरली. ठकूला विचारलं, का गं ठकू माती का उकरत होती? ठकू म्हणाली, माझ्या बाजूची बकू उकरत होती म्हणून मी उकरली. असं चालत 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 पार शेवटपर्यंत गेलं आणि शेवटपर्यंत गेल्यानंतर तिथं हौसामाय आणि गौसामाय बसले होते. ती नाही का फुटका चष्मा घालून येते, तिचे डोळे केस आहेत, ती चष्माचा काच फुटलेला आहे. त्या म्हातारीला मी विचारलं, का गं म्हातारे का माती उकरत होते? मी तिला रडून विचारलं. ती म्हातारी घाबरली नाही. ती म्हातारी म्हणाली, का गं पोरे तू माझ्याच गावची आहेस ना? ती म्हातारी म्हणाली, अगं माझ्या घरची लाईट गेली होती म्हणून आणि माझी सुई हरपली होती म्हणून मी तर शोधायला आले होते. आपलं सुद्धा तसंच आहे. आपलं भजनात सुख आहे पण आपण हुडकतो कुठं? संसारात. विठाला विठाला आज आपला भाग्याचा दिवस आहे. आज शिवरात्रीचा श्रावण मास सुरू आहे आणि श्रावण मासामध्ये 3रा सोमवार आहे आणि शिवजी देखील 3 नेत्रवाले आहेत. एक भक्त असतो आणि तो भक्त भगवान शंकराच्या मंदिरात जातो आणि भगवान शंकराचं नामस्मरण करतो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल. नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल.
आणि भक्त म्हणतो देवा मला काहीतरी द्या. भगवान शंकर म्हणतो भक्ता या पिंडीवरचे तांदूळ उचल. मग तो भक्त पिंडीवरचे तांदूळ उचलतो आणि भगवान शंकरजी निघून जातात. त्या पिंडीवरचे तांदूळ उचलतात तर पिंडीवर दुसरे तांदूळ तयार होतात. पिंडीवरचे तांदूळ उचलता उचलता अख्खं गाठोडं भरलं आणि ते गाठोडं खांद्यावरती ठेवतात खाली दुसरं गाठोडं तयार होतं. भक्ताने विचार केला आधी ते खांद्यावरचं गाठोडं घरी ठेवून यावं आणि मग हे उचलावं. भक्त घरी गेला आणि खांद्यावरचं गाठोडं खाली ठेवताच खांद्यावरती दुसरं गाठोडं तयार होतं. असं करता 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 भक्त मेला. त्याला जाळण्याची तयारी केली, आंघोळ घातली, तिरडी बांधली आणि तिरडी उचलताच खाली दुसरी तिरडी तयार होती. आता ही उचललेली तिरडी आधी पौष्टिक करून यावं म्हणून गेले स्मशानभूमीत. ती खांद्यावरची तिरडी खाली टेकवताच खांद्यावरती दुसरी तिरडी तयार होते. खांद्यावरती दुसरी तिरडी तयार होते. मग त्याला मग करायचं काय म्हणून एका माणसाने विचार केला. 1 2 3 म्हणायचं आणि चौघांनी चारी दिशेला पळायचं. बघतात काय चौघांनी चारी दिशेला पळाले. विठाला विठाला आता सोमवार झाला. सोमवार नंतर कुठला वार येतो? सगळे भगवान शंकराची भक्ती करतात. भगवान शंकर पावले नाहीत म्हणून मंगळवारी देवीकडे जातात. सगळे आईची भक्ती करतात. तुळजापूरला जातात आणि तुळजापूरला जाऊन देवीचं नामस्मरण करतात. दारू गडबडे आता दारू गडबडे दारू गडबडे दारू गडबडे मंगळवार झाला. सगळे आईची देवीची भक्ती करतात. देवीच्या नंतर कुठला वार येतो? मंगळवारच्या नंतर बुधवारी सगळे पंढरपूरला जातात. हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ आणि कमरेला पताका बांधून जातात. तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, पताका बांधून काठीला, पताका बांधून काठीला, विठ्ठला
भक्ती केली जाते हो? अनादि निर्गुणा प्रगटली भवानी अनादि निर्गुणा प्रगटली भवानी अनादि निर्गुणा प्रगटली भवानी अनादि निर्गुणा प्रगटली भवानी देवीची भक्ती करून झाली म्हणून ब्रह्मचारी देवाकडे वळते. कुणाकुणाच्या गावामध्ये ब्रह्मचारी देवाचं मंदिर आहे हो? हात वरी करा. कुणाकुणाच्या गावामध्ये ब्रह्मचारी देवाचं मंदिर आहे? त्या ब्रह्मचारी देवाचं नाव काय आहे सांगा बरं. देवी काही पावली नाही म्हणून हनुमानाच्या मागे वळते. हे दुःखा बंजारा पार्वती बंजारा, हे दुःखा बंजारा पार्वती बंजारा, तुम्हारो मेरी केली जाते? कोण मला सुट्टी असते? अहो शाळेला सुट्टी असती, कॉलेजला सुट्टी असती, नोकरीला सुट्टी असती, पण मंदिराला कधी सुट्टी नसते. मग कशाची भक्ती केली जाते हो? खंडोबाची. तो खंड जातो जेजुरीला आणि देवाचं नामस्मरण करतो. सोमभाग्य प्रेम
तुम्हाला असं वाटत असेल तर आमच्या संस्थेत या. आमची आळंदीमध्ये अशी एकमेव संस्था आहे की तिथे शास्त्रासोबत शस्त्र देखील शिकवलं जाते. आणि आमचे गुरुवर्य श्री सुदाम महाराज इंगे संत कथाकार व गान कोकिळा स्वरांजलीताई हिंगे हे आम्हाला शास्त्रच नाही तर शस्त्र देखील शिकवतात. तर शस्त्रामध्ये लाठी काठी दानपट्टा बाणा भाला चक्र तलवार इत्यादी हे सगळं शिकवतात. पण शस्त्रच नाही तर त्याबरोबर शास्त्र देखील शिकवतात. तर शास्त्रामध्ये ज्ञानेश्वरी गीता तुलसी रामायण भागवत शिवपुराण कथा देवी रामायण हे सगळं इत्यादी शिकवलं जातं. पण एवढंच नाही तर आम्हाला आमच्या पाठीशी सुद्धा राहतात. घरी आई वडिलांना 2 लेकरं सांभाळायचं म्हणलं की जीवावर येतं. तर आमच्या संस्थेमध्ये एकूण 50 विद्यार्थिनी आहेत. तर माई महाराज म्हणजेच माझे गुरुवर्य 50 लेकरं कसे सांभाळत असेल ते विचार करा. 50 लेकरं सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर आमच्या पाठीशी सुद्धा लागतात. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु तारिका आता पाजी म्हणजेच माझे गुरुवर्य हा वेद कसा गगनापर्यंत पोहोचवायचा म्हणजेच त्या 50 विद्यार्थ्यांना कसा गगनापर्यंत पोहोचवायचा Bye.
एकदा टाळ्या वाजवा ताईंसाठी. माझ्या गुरुवर्यांसाठी अजून किती कौतुक करू हे पुरेसेच आहे. किती गुणगान गाऊ हे पुरेसेच आहे. त्यांचं गुणगान गात बसले तर आपलं कीर्तन ह्याच्यातच संपेल. तुम्हाला हे जरी नसेल कळालं तर उद्याचे महाराज येऊन नक्की बरोबरच सांग. हे जरी नाही कळालं
शिवानीताई शिंदे व हरिभक्त पारायण वैष्णवीताई रेड्डी व सायलीताई हागवणे यांचे मी मनपूर्वक आभार मानते व मला पकवादाला साथ करणारे हरिभक्त पारायण दीपक महाराज भोसले व विनेकरी माळी महाराज काळे महाराज व सगळे श्रवणाला बसलेले यांच्या चरणी समर्पित करते आणि